गेल्या काही वर्षात बदलत्या जीवनशैलीमुळे हे घडत आहे आणि महाराष्ट्रातील कुटुंबे देखील या रेट्यातून सुटलेली नाहीत। मराठी कुटुंबातील मुलांना कॉन्व्हेंटमध्येच घालण्याची टूम निघाली आणि आता तिनं अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। उच्चभ्रू वर्गातील मम्मी डॅडींना मुलांना इंग्रजी शाळेत घालणं हे स्टेटस सिम्बॉल प्रतिष्ठेचं प्रतीक वाटू लागलंय। यात मराठी प्राध्यापक, साहित्यिक, कलावंत, बडे पगारदार इत्यादी ठळकपणाने आहेत। मागोमाग मध्यमवर्गीय पालकांनीही आपल्या पाल्यांना इंग्रजी शिकवणं गरजेचं आहे असं ठरवून टाकलंय। उरले कोण तर असे पालक ज्यांना इंग्रजी शाळा अजिबात परवडणार नव्हत्या, म्हणूनच ते मराठीकडे वळले। मातृभाषेतल्या शिक्षणामुळे होणारे फायदे कोणीही नाकारू नयेत इतके निर्विवाद असताना देखील मराठी शाळांची संख्या आणि अनेक मराठी शाळांचा दर्जा यात घसरण सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात ज्या झपाट्याने शाळांमध्ये शैक्षणिक माध्यम म्हणून मुलांच्या मातृभाषेचा ऱ्हास तर झालाच, त्यापैकी बऱ्याच शाळांचा दर्जा घसरून त्या अतिसामान्य दर्जाच्या शाळा बनल्यात। आणि हाच आहे चर्चेचा मुद्दा, मराठी शाळा अडचणीत का सापडल्या। आणि माझ्यासोबत चर्चेसाठी आहेत विवेक पाटील आहेत, जे शिक्षक आहेत, आणि दीपक पवार जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत, ते आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर पुष्पा कनोजिया ह्या निवृत्त शिक्षिका आहेत, त्या सुद्धा आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि अनिल गोरे हे सुद्धा आपल्यासोबत काही वेळातच चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चा करतोय मराठी शाळा अडचणीत का सापडल्या। आणि मी सुरुवातीला जातोय प्राध्यापक दीपक पवार यांच्याकडे। दीपक पवार जी, आपण जर पाहिलं तर मराठी शाळा अडचणीत आल्या, मग याचं महत्त्वाचं कारण काय? म्हणजे मराठी शाळेविषयीची सरकारी अनास्था म्हणायची की मराठी म्हणजे पालकांचं जे आहे ते मराठीकडे दुर्लक्ष होते, नक्की काय? मराठी शाळांच्या अनास्थेचा विषय विहंग आपण काढलात आणि तो बरोबर आहे, किंवा मराठी शाळांना घसरण लागते हेही चित्र काही ठिकाणी योग्य दिसेल आपल्याला। पण यामध्ये जसा पालकांचा काही ठिकाणी दोष आपल्याला दिसतो, म्हणजे इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे अनेक पालकांच्या लक्षात येत नाही। आणि आता पहिलीपासून इंग्रजी असताना मराठी शाळांमधनं मुलांचं इंग्रजी सुद्धा चांगलं होतं आहे, आणि इंग्रजी शाळांच्या आणि वातानुकूलित वर्गांच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्यामधला सुमारपणा लोकांच्या लक्षात येत नाही, आणि मराठी माध्यमाच्या शाळांकडे मात्र लोक अतिशय टोचून पाहताना आपल्याला दिसतात। पण मोठ्या प्रमाणावर प्रयोगशील मराठी शाळा अनेक ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात। हे घडतंय, आणि या प्रकारचे बदल आता आम्ही पालक संमेलनाची तयारी मुंबईमध्ये करतो त्यावेळेला आम्हाला जाणवतं की मोठ्या प्रमाणावर मराठी समाजातला पालक सुद्धा जागृत होतो आहे। पण अडचण यामधली सगळ्यात मोठी अशी आहे की महाराष्ट्रातली जनता, मराठी जी जनता आहे ती जरी मराठी शाळांच्या बाजूने असली तरी महाराष्ट्रातलं सरकार मराठी शाळांच्या बाजूने आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मी त्यातले दोनच प्रश्न सुरुवातीला आपल्यासमोर मांडणार आहे। पहिला जो प्रश्न आहे तो मराठी शाळांच्या बृहद आराखड्याचा आहे। 2009 साली महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शाळांचा बृहद आराखडा असावा अशा प्रकारचा निर्णय घेतला। त्यानुसार 2011 आणि 12 मध्ये महाराष्ट्र सरकारने वेगवेगळी परिपत्रकं काढून प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी एक बृहद आराखडा तयार करावा। त्यातल्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा सरकारने काढाव्यात आणि माध्यमिक शाळा खाजगी लोकांनी काढाव्यात अशा प्रकारचे प्रस्ताव मागवले। प्राथमिक शाळा 651, माध्यमिक 1579 अशा एकूण 2372 ठिकाणच्या बृहद आराखड्याला सरकारने मंजुरी दिली। हजारो ठिकाणच्या लोकांनी त्या शाळांसाठी अर्ज केले। एकूण 223 ठिकाणचा ग्रामीण भागातल्या शाळांचा बृहद आराखडा अगदी अंतिम टप्प्यावर आला। शाळांचे प्रस्ताव मंजूर झाले, हेतुपत्राच्या टप्प्यावर गोष्टी आल्या, आणि 2017च्या मार्चमध्ये सरकारने असं जाहीर केलं की आम्हाला बृहद आराखड्याची गरज नाही, कारण आम्ही स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळांना मान्यता दिलेली आहे। 10,000 स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळांना यांनी मान्यता दिली आहे। त्यातल्या बहुतांश शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत, आणि ते काही इंग्रजीच्या प्रेमापोटी यांनी केलेलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अर्थकारणापोटी हे सगळं घडलंय। आणि म्हणून एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी या बृहद आराखड्याच्या प्रश्नावर आम्ही भांडतो आहोत। अनेक ठिकाणी महाराष्ट्रातले लोक भांडतायत। मला आश्चर्य वाटतं, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन 1.5 आठवडा झाला, अजूनही विधिमंडळामध्ये या प्रश्नावर अग्रक्रमाने बोलावं असं आपल्या राज्यकर्त्या वर्गाला वाटलेलं नाही। हा एक मुद्दा विहंग मला सांगायचा आहे। आणि दुसरा, मुंबई महानगरपालिकेने 2 मराठी द्वेष्टे निर्णय घेतलेले आहेत। एक म्हणजे इथल्या 35 ज्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना चालवायला दिल्या त्यांनी, आणि या शाळांना 1 वर्षांनी वेतन आणि वेतनेतर असं सर्व प्रकारचं अनुदान या महापालिका यानंतरच्या काळामध्ये देणार आहे। आणि तथाकथित आंतरराष्ट्रीय शाळा करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये
30 मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून आंतरराष्ट्रीय करण्याचा यांनी घाट घातलाय. आम्ही सत्तेमध्ये राज्यात कोण आहेत, मुंबईत कोण आहेत हा प्रश्न नाहीये. राज्यकर्त्या वर्गाने मराठी शाळांच्या मागे उभं राहायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या प्रतिकूल परिस्थितीत मराठी पालक आणि मराठी शाळांवर प्रेम करणारे लोक जर उभे राहिले तर मराठी शाळांची स्थिती नक्की बदलू शकेल. मी जातो अनिल गोरे यांच्याकडे. अनिल गोरेचा एक मुद्दा याच्यामध्ये उपस्थित झाला की इंग्रजी शाळांचं जे अर्थकारण आहे त्यामुळे मराठी शाळा अडचणीत सापडल्या. काय वास्तव आहे अनिल गोरेजी? ही गोष्ट थोडीशी खरी आहे. इंग्रजी शाळांचं अर्थकारण हे शिक्षकांवर चालू आहे आणि मुळात आता अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं अर्थकारण कोलमडतंय याची मात्र अद्याप लोकांना जाणीव नाही. अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या पैशांवर चालतात, बरोबर. तर तिथे समजा 3% मुलं कमी झाली तर त्यांना 10% शुल्क वाढवावे लागते. तिथे 10% कमी झाली तर त्यांना 20% शुल्क वाढवावे लागते. अशी जी परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 इंग्रजी माध्यमाच्या शाळा गेल्या 2-3 वर्षात बंद पडलेल्या आहेत आणि 28 शाळा या लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर हे जे अर्थकारण आहे, आज मात्र अर्थकारण पहिल्यासारखं जमत नाही. आता शिक्षकांना अपुरा पगार देऊन सुद्धा शाळा चालवणाऱ्यांना नफा उरलेला नाही. म्हणून मला असं वाटतं की ही योग्य संधी आहे. अशा याच्यामध्ये मराठी माध्यमातून मिळणारं उत्तम शिक्षण, तिथे असलेले पूर्ण पात्रताधारक शिक्षक, प्रशिक्षणाची उत्तम सोय याची माहिती पालकांना देऊन मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी मराठी माध्यम निवडा हे सांगितलं पाहिजे. दुर्दैवाने काय झालं की मराठी माध्यमात काय काय फुकट मिळतं हे सांगून लोक प्रचार करत आहेत. पण तसं न करता मराठी माध्यमात उत्तम शिक्षण मिळते एवढा एक शब्द सांगा, फुकट काय मिळतं याचा प्रचारात वेळ घालवू नये असं मला वाटतं. आणि मराठी शाळांचा दर्जा उत्तम असल्याने त्या काळाच्या कसोटीवर उतरतील आणि दर्जा कमी असलेल्या अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा येत्या काही वर्षात बंद पडतील असं एकूण माझं निरीक्षण आहे. नक्की. मी जातो विवेक पाटील यांच्याकडे. विवेक पाटीलजी, आता आपण जर पाहिलं की मराठी शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळा अडचणीत सापडलेल्या आहेत असं म्हणतायत आणि मराठी शाळांकडे जे आहे ते पालकांचं दुर्लक्ष होतंय असं म्हणतोय. पण आपण जर पाहिलं तर शिक्षकांची मुलं जी आहेत ती शिक्षकांची मुलं तर आज मराठी शाळेत जातात का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मंत्री आमदार असू देत आणि आता शिक्षक पण जे आहेत त्यांची मुलं सुद्धा जी आहेत ती इंग्रजी माध्यमामध्ये शिकताना दिसतात. अशा स्थितीमध्ये मराठी शाळा जी आहे ती कशी वाचणार? धन्यवाद. आपण मला या चर्चेत सहभागी करून घेतलं. खरं तर हा तुमचा प्रश्न काही जणांसाठी अडचणीचा ठरला असता की तुमची मुलं कोणत्या शाळेत आहेत. पण मी आज आपल्या माध्यमाने इथे अभिमानाने सांगतो की माझी दोन्ही मुलं ही मराठी माध्यमात शिकलेली आहेत. मुलगी कॉलेजला आहे आणि मुलगा शाळेत आहे आणि तो शिक्षण घेत आहे. दुसरा राहिला प्रश्न की आपला विषय आहे मराठी शाळा अडचणीत सापडल्या आहेत का. मी थोडंसं मागे जातो की 1985-90 या दशकामध्ये जी पिढी शिकली त्या पिढीने उत्तम प्रकारचं मराठी शिक्षण घेतलं आणि आज अस्खलितपणे ते इंग्रजी माध्यमाचा वापर करतायत किंवा इंग्रजी भाषेचा वापर करतायत आणि इंग्रजी येत नाही म्हणून त्यांचं काहीही अडत नाही आहे. थोडंसं आपण पुढे आलो तर 1990च्या नंतर 2010 पर्यंत या इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं आपल्याला दिसेल. पण आज गेल्या 4-5 वर्षात जर गुरुनाथजी आपण पाहिलं तर आपल्याला दिसतंय की इंग्रजी माध्यमाकडनं मराठी माध्यमाकडे येणाऱ्या मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा काही पालक हे रांगा लावून प्रवेश घेताना दिसत आहेत. आमच्या शाळेत जर आपण आलात तर उत्तम प्रकारचं मराठी आणि त्याचबरोबरीने मी ही इथे आत्मप्रौढी म्हणून सांगत नाहीये, पण त्याचबरोबरीने इंग्रजी ही जागतिक भाषा असल्यामुळे तिची ओळखही व्हावी ह्या उद्देशाने आम्ही अतिरिक्त वर्ग घेतो आणि मुलांना तिकडे इंग्रजी शिकवण्याचं काम करतो. याचा परिणाम असा झाला गुरुनाथजी की जिथे मराठी शाळा बंद पडतात तिथे आमच्या शाळेमध्ये तुकड्या वाढत चाललेल्या आपल्याला दिसतील. त्यामुळे मराठी शाळा खरोखर अडचणीत सापडल्या आहेत का तर मी असं म्हणेन की सापडल्या होत्या आणि जसं अनिल गोरेजी म्हणाले की हळूहळू हे चित्र बदलत जाईल आणि निश्चितपणे जर आपण आत्मविश्वास ठेवला आणि जर का मराठीवर प्रामाणिकपणे प्रेम केलं, मुलांपर्यंत ती भाषा पोचवली
तर निश्चितपणे मराठी शाळा अडचणीत ज्या सापडल्या आहेत त्या त्यातून सुटतील आणि मराठीला वैभवाचे दिवस प्राप्त होतील असं मला वाटतं. दीपक पवारजी, हा मुद्दा तुम्हाला रास्त वाटतो का की मराठी शाळेच्या त्या अडचणीत सापडलेल्या नाहीयेत आणि मराठीलाही सुद्धा चांगले दिवस येतील मराठी शाळांना, पण काय वास्तव काय आहे? नाही, असं आहे की वैभवाचे दिवस येतील अशा प्रकारचा आशावाद मनामध्ये ठेवल्याशिवाय कार्यकर्त्यांना कामच करतायत. आता गोरे काम करतायत पुण्यामध्ये, मी इथे मुंबईत काम करतो, पाटील सर त्यांच्या शाळेमध्ये काम करतायत. अशा प्रकारचं काम करायचं असेल तर तुमचा या प्रकारच्या आशावादावर विश्वास लागतोच. पण मला हे सांगायचं की या प्रकारचा आशावाद हा स्वप्नाळू आशावाद नाही. म्हणजे मुंबईमध्ये अभि गोरेगावकर सारखी पश्चिम उपनगरांमधली शाळा असेल, DS हायस्कूल सारखी पूर्व उपनगरांमधली शाळा असेल, या किंवा महात्मा गांधी विद्या मंदिर सारखी शाळा असेल, पुण्यामध्ये अक्षरनंदन असेल, नाशिकमध्ये आनंद निकेतन असेल, आतापर्यंत या प्रकारच्या शाळांना आपण बेटं म्हणायचो की प्रयोगशील शाळांची बेटं आहेत. पण या प्रयोगशील शाळांच्या बेटांवरच्या मंडळींनी आता असं ठरवलंय की त्यांच्याकडे जे काही नवीन ज्ञानाचं संचित आहे, ज्ञानरचनावादाचं संचित आहे, ते सगळ्या इतर मराठी शाळांच्या पर्यंत नेलं पाहिजे. आणि आतापर्यंत असं होतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 2 रुपयाची फी वाढली की लगेच पालक रस्त्यावर यायचे. राजकीय पक्ष सुद्धा, अगदी शारदाश्रममध्ये आता घडलं तसं की राजकीय पक्षांनी सुद्धा असं म्हटलं की इंग्रजी माध्यमाच्या मुलांची फी आम्ही कमी करून टाकू किंवा आम्ही ती फी भरून टाकू. अशा प्रकारच्या मूर्ख उद्योगांमध्ये पडण्यापेक्षा आता मराठी शाळांमधला पालक असं म्हणतोय की आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हवंय, त्यासाठी आम्ही शाळांशी आणि भाषेसाठी काम करणाऱ्या लोकांच्या सोबत काम करायला तयार आहोत. त्यामुळे आजच्या क्षणाला अडचण आहे का? तर अडचण आहे. पण ही अडचण शाळा निर्मित आहे का? तर एक 10% ती शाळा निर्मित आहे. मोठ्या प्रमाणावर ही अडचण व्यवस्था निर्मित आहे. आणि ही व्यवस्था म्हणजे जिथे विधिमंडळात बसलेले आपले पालक आहेत सगळे, या मंडळींनी ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं भाषेवर प्रेम करणारे, मराठी शाळांवर प्रेम करणारे लोक काही नवे प्रयोग करत असतील तर तुम्ही त्यांच्या बरोबरीने उभे राहणार आहात का इंग्रजी शाळांची दुकानदारी करणाऱ्यांच्या मागे उभे राहणार आहात? एकदा हा निर्णय विधिमंडळात आणि मंत्रालयात झाला की गोष्टी खूप सोप्या होतील. नक्कीच. आता हाच मुद्दा घेऊन मी जातो पुष्पा कनोजिया जे आहेत त्यांच्याकडे जातो, ज्या निवृत्त शिक्षिका आहेत आणि मनसेच्या माजी नगरसेविका सुद्धा आहेत. पुष्पाजी, मराठी शाळांचा मुद्दा जो आहे, आता मंत्रालयाचा पण विषय निघाला, पण आपण मूळ विषयावर जाऊ की मराठी शाळांचा मुद्दा हा राजकारणाचा विषय बनतोय का? फक्त निवडणुकीपुरता मराठी शाळांविषयी काहीतरी म्हणायचं आणि सत्तेत आल्यानंतर मात्र इंग्रजी शाळांसाठीचं धोरण राबवायचं. पुष्पा कनोजिया. नाही, आपला प्रश्न आपण जो विचारला तो मराठीचा मुद्दा हा राजकारणाचा विषय म्हणजे तो सत्तेत असताना होतो का? नाही, सत्तेत होताना असतो का नाही, विरोधी पक्षात जरी असलं. पुष्पा कनोजियाजी कोणताही घ्या, मनसे घ्या, शिवसेना घ्या, हे राजकीय पक्ष जेव्हा आंदोलन करतात, मराठी शाळांचा मुद्दा सुद्धा उपस्थित करतात. पण आपण आता एक मुद्दा ऐकला असेल की BMC मध्ये सुद्धा जर पाहिलं तर इंग्रजी शाळा आणि इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली मराठी शाळा बंद केल्या जाण्याचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्याला अनुषंगून मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बोला पुष्पा कनोजिया. नाही, मराठी माध्यमातून शिक्षण किंवा मराठी शाळा हा जर मनापासून पुढे जर तो नेला तर नक्कीच तिथे तुम्हाला विकास झालेला दिसेल. राजकारणात असतानाच केवळ तो मुद्दा मांडायचा तर तो सर्वंकष झाला पाहिजे. मी सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेतून गेली 27 वर्ष अध्यापन केलेलं आहे. आपण जर मनापासून त्या विषयाकडे लक्ष दिलं आणि माध्यमांचा जर विषय आहे तर मराठी शाळांची पिछेहाट नाहीये. आजही मातृभाषेतून शिक्षण या विषयाला आपण नक्कीच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मी ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेत आम्ही सगळे शिक्षक मराठीच्या विषयी खूप आग्रही होतो. इंग्रजीमुळे काही अडतंय असं मला सुद्धा दिसलं नाही. सेमी माध्यम हा एक पर्याय होता, पण त्याच्यातून मराठी शाळातून आपली गुणवत्ता पुढे नेण्याचा शिक्षकांनी नक्कीच चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं तर नक्कीच विचारांची गंगा पुढे छान पद्धतीने जाते. बहुभाषिक असे दत्तो वामन पोद्दार म्हणत होते. आजची पिढी ती बहुभाषिक होतीये आणि याच्यासाठी म्हणून इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतलं पाहिजे असं नाहीये. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सुद्धा आपण अनेक उदाहरणं बघतोय की महासंगणककार विजय भटकरांचं जर उदाहरण घेतलं तर आज जगात त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. तर मराठी माध्यम किंवा मराठी शाळांमधून अधोगती होते किंवा त्याची पिछेहाट झाली या गोष्टीला माझ्या मते मी प्राधान्य देणार नाही.
कारण मराठी माध्यमातून शिकलेली अनेक उदाहरणं आहेत की जी आज जगात मोठी आहेत. म्हणजे मी बेस्ट ऑफ 5 हा विषय जेव्हापासून निघाला तेव्हा माझ्या शाळेतून अनेक विद्यार्थिनींना मराठीत इतके उत्कृष्ट गुण होते की ते बेस्ट ऑफ 5 मध्ये त्यांच्या गुणांची नोंद झालेली आहे. म्हणजे फक्त इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतलं तर विकास होतो या मताशी मी सहमत नाही. मातृभाषेतून शिक्षण आणि बहुभाषिकत्व किंवा जगात चाललेल्या भाषांचा माध्यमांशिवाय जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपण सुद्धा खूप पुढे जाऊ शकतो. पुण्यातले अनेक नामांकित डॉक्टर आहेत की ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय आणि आज जगात त्यांच्या विषयात मास्टरी आहे. तर मराठी शाळांची पिछेहाट आणि राजकारण या बाबतीत मला असं वाटतं की मी त्या गोष्टीशी सहमत नाहीये. नक्कीच मातृभाषेतून शिक्षण, मराठी माध्यमातून शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या विकासाची गंगा पुढे नेल्याशिवाय राहत नाही. आणि राहिला आमच्या शिक्षकांचा विषय तर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याचा जो विकास आहे तो सर्वाधिक होईल असं तुमचं म्हणणं आहे. मी अनिल गोरे यांच्याकडे जातोय पुन्हा. अनिल गोरेजी, सेमी माध्यम जे आहे हा एक पर्याय असू शकतो का? सेमी इंग्रजी हा पर्याय आहे, पण ज्यांना कोणाला पुढे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं नसेल, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते, ज्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं नाही, ज्यांना पुढच्या आयुष्यात सायन्स शिकायचं नसेल, अशा लोकांनी सेमी इंग्लिश अवश्य घ्यावे. पण ज्यांना सायन्स शिकायचं आहे, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय, ज्यांना मेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स हे शिकायचं असेल त्यांनी सेमी इंग्लिश चुकूनही घेऊ नये. कारण सेमी इंग्लिश घेतलेल्या क्षणापासून गणित आणि विज्ञानातल्या संकल्पना कळणं कमी होत जातं आणि सेमी इंग्लिश घेतलेले जवळपास 90% विद्यार्थी हे 11वीला सायन्स घ्यायला तयार नसतात. तेव्हा ज्या पालकांची अशी इच्छा आहे की मुलांनी 11वी 12वीला सायन्सला जावे, पुढे इंजिनिअरिंग, मेडिकल, काही तांत्रिक, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी याविषयी शिकावं अशी ज्यांची इच्छा असेल त्यांना शाळेच्या वयापर्यंत पूर्णपणे मराठी माध्यमातून शिकू द्यावे. सेमी इंग्लिश घेतलेल्या प्रत्येक शाळेचा ऱ्हास झालेला आहे. पुणे शहरामध्ये 1905 ते 1985 दरवेळी राज्यात मॅट्रिकला पहिला आलेला विद्यार्थी पुण्याचा होता. सेमी इंग्लिश सुरू झाल्यापासून 1985 ते 2017 एवढ्या सलग 33 वर्ष पुणे शहरातला विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला नाही. याचं कारण या ठिकाणी सेमी इंग्रजी नावाचा एक घातक रोग पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला. आता कोकण विभाग कायम पुढे असतो कारण कोकणात सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम कमी आहे. म्हणून जे चांगलं आहे ते लोकांनी स्वीकारावं. सेमी इंग्लिश अशा लोकांसाठी ठीक आहे की ज्यांना पुढे इंजिनिअरिंग करायचं नाही, मेडिकल करायचं नाही सायन्स कळलं तरी चालेल अशी ज्यांची भूमिका आहे त्यांनी सेमी इंग्लिश घ्यावं. उरलेल्या सगळ्यांनी पूर्ण मराठी माध्यम निवडावे असं मी सल्ला देतो. सेमी इंग्लिश घेतलेल्या अनेकांना मी त्या व्यसनापासून सोडवलं आणि पुन्हा मराठी माध्यमाकडे आणलेलं आहे. मागील वर्षी असे 54,000 विद्यार्थी तुम्हाला सापडतील की जे म्हणजे गेल्या 3 वर्षात की ज्यांनी इंग्लिश मिडियमची शाळा सोडल्या आणि मराठी माध्यमात आले आणि येताना त्यात सेमी इंग्लिश निवडलं नाही. आणि आता सेमी इंग्लिश हा जो पर्याय आहे तो आकर्षक वाटत असला तरी तो घरी वापरावा. म्हणजे शाळेत मराठीतूनच शिकवावं आणि घरी इंग्लिश पुस्तकं आणून ठेवून एक उजळणी घरी करावी असं मी सुचवतो. नक्की तुमचा मुद्दा पोहोचला. मी आता याच मुद्द्यावर जातो की सेमी इंग्रजी माध्यम ही पर्याय ठरू शकतात का? विवेक पाटील, तुमचं निरीक्षण काय? खरं तर ती पर्याय नाही, ती आपली एक सोय होऊ शकते. मुळात असं आहे की मुलाचं शिकणं म्हणजे काय तर मला वाटतं व्यक्त होणं. तो मुलगा जो व्यक्त होतो तो मातृभाषेतून जितका उत्तम व्यक्त होऊ शकतो तेवढा तो दुसऱ्या भाषेतनं होऊ शकत नाही. मुलांकडे शब्दसंपत्ती कमी झालेली आहे असं अध्यापन करताना दिसतं. मी थोडंसं एक विषयांतर होईल असं तुम्हाला वाटते, पण ज्यावेळी SSC बोर्डाचा ॲज अ मॉडरेटर म्हणून मी ज्यावेळी काम करतो त्यावेळी मला पाहायला मिळतं की उपयोजित लेखनामध्ये मुलांना कमी गुण मिळत आहेत. तिथे 30 गुण आहेत. ते कमी मिळण्याचं कारण काय तर मुलं व्यक्त होत नाहीयेत, शब्दसंपत्ती नाहीयेत. एक प्राध्यापक संजय देशपांडे आहेत, त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं परवा की मांजर
तर तो मुलगा त्याला ते लक्षातच येत नाही इंग्रजी माध्यम शिकल्यामुळे. मग त्याचा शब्दप्रयोग असा येतो की मी बिल्ली बघितली आणि बिल्लीला भगवली. आता ही काय भाषा आहे हे मला कळत नाही. परप्रांतातनं रोजगाराच्या निमित्त शहरात आलेल्या लोकांना मराठी भाषा कळत नाहीत म्हणून ते इंग्रजी माध्यमाकडे जातात हे मी मान्य करतो. पण महाराष्ट्रातच राहणारा मराठी माणूस जर आपल्या मराठी शाळांपासून दूर जाणार असेल आणि तो जर आपल्या इंग्रजी माध्यमाकडे जाणार असेल, जसं सरांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला की अर्थकारण, की एकीकडे इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला टाकायचं आणि मग तिथली फी परवडत नाही म्हणून पुन्हा आंदोलन करायचं, हे मला वाटतं दुटप्पी धोरण आहे. तेव्हा आपल्याला नेमकं मुलाला काय करायचं आहे, व्यक्त करायला शिकवायचं आहे. हे जोपर्यंत पालकांना कळत नाही की त्याला शिक्षण देणं म्हणजे त्याला शिकवणं म्हणजेच व्यक्त करणं, तो व्यक्त होत नाहीत म्हणून मग ह्या आत्महत्यासारख्या गोष्टी पुढचा जो विषय आहे त्याच्याकडे आपण जातोय. तेव्हा मला पुन्हा एकदा वाटतं की मराठी शाळा अडचणीत सापडण्यासाठी जशी सरकारी अनास्था आहे तसे पालकसुद्धा, मी पूर्णपणे पालकांना दोष देत नाही, त्यांच्या इच्छा आहेत मुलांकडनं त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पण त्या इच्छा पूर्ण करून घेताना मुलांचा बळी जाऊ देऊ नका. मुलांना व्यक्त व्हायला शिकवा आणि ते नक्की जर मुलांना व्यक्त व्हायला शिकवा. आपल्याकडे वेळ कमी, मी अनिल गोरे यांच्याकडे पुन्हा जातोय. अनिल गोरेजी, मुळामध्ये मराठी भाषेमध्ये शिकणं हेच कमीपणाचं लक्षण झालंय का आता, अगदी थोडक्यात? असं ते हे मान्य आहे की काही लोकांना ते तसं वाटतं आणि तशा प्रकारचा प्रचार झाला. काही हिंदी चित्रपटांनी या असल्या अनेक खुळचट गोष्टी दाखवल्या की एक पानभर इंग्रजीमध्ये पत्र नीट लिहिलं तर एक नवीन कामाला लागलेल्या 8 दिवसात एखाद्या कारकुनाला त्या कंपनीच्या मालकाने भागीदारी दिली एक इंग्रजी पत्र नीट लिहिलं म्हणून, आणि त्या मालकाची उन्हाळ सुंदर मुलीशी तिचं लग्न पण करून दिलं. अशा पद्धतीचे जे काही खुळचट प्रकार दाखवले गेले त्यातनं लोकांना असं वाटायला लागलं की एखादं पानभर इंग्रजी नीट लिहिणे म्हणजे याच्यामध्ये फार मोठं आपण कर्तृत्व गाजवणार आहोत. पण प्रत्यक्षात जर ज्या पालकांना वाटतं की आपल्या मुलाला इंग्रजी चांगलं यावं तर इंग्रजी भाषा उत्तम होण्याचा आणि इंग्रजी व्याकरणावर चांगलं प्रभुत्व मिळवण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे मराठी माध्यमाची शाळा. कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बिघडते, इंग्रजीचे व्याकरण बिघडते आणि हे व्याकरण बिघडल्यामुळे इतर सर्व विषयांचं ज्ञान हळूहळू कमी मिळतं. तेव्हा आपल्या मुलांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी इंग्रजी माध्यमात असलेल्या लोकांनी एकदा ह्याचा आढावा घ्यावा की आपल्या मुलाचं खरंच इंग्रजी सुधारलंय का, तर ते इंग्रजी बिघडलेलं आढळेल आणि त्यांनी आजच्या आज मुलांना काढून मराठी माध्यमात घालावे असं मी पालकांना सुचवतो. नक्की. वेळ खूप कमी आहे, मी पुन्हा जातो दीपक पवार यांच्याकडे. दीपक पवारजी, 2 मुद्दे असे आहेत की राज्यामधील ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा मराठीची सक्ती करण्यात यावी का, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मराठी भाषा धोरण जे आहे त्याचा कितपत फायदा जो आहे तो भविष्यात होईल. ही 2 मुद्दे थोडक्यात. त्यातला जो पहिला मुद्दा आहे विहंग, की राज्यातल्या खाजगी कंपन्यांमध्ये मराठीची सक्ती करावी का, तर मराठी माध्यमामधनं शिकलेला मुलगा किंवा मुलगी यांना अगदी प्रयत्नपूर्वक या सगळ्या व्यवस्थेमधनं नाकारण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न होतो. किमान ते जरी थांबू शकलं इथल्या खाजगी कंपन्यांमध्ये तर ते फार उत्तम होईल असं मला वाटतं. आणि अतिशय चांगला मुद्दा तुम्ही काढलात तो मराठी भाषा धोरणाचा. महाराष्ट्र सरकारचं भाषा धोरण हे कोतापल्लेंच्या काळापासूनचं चालू आहे आणि कोतापल्लेंच्या समितीला एक 15 दिवसांचा अधिकचा कालावधी हवा होता, तो मिळाला नाही. त्यानंतर आता सदानंद मोऱ्यांची समिती आली. समितीच्या मंडळींनी प्रचंड काम करून धोरणाचा मसुदा तयार करून तो मंत्र्यांच्या पर्यंत दिलाय. त्यानंतर मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना तो पाहायचा आणि आता सरकारने असं नवीन खूळ काढलंय की महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या विभागांचे त्याच्यावरचे अभिप्राय घ्यायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही मराठी शाळांचा बृहद आराखडा रद्द करता तेव्हा तुम्ही इतरांचे अभिप्राय घेत नाही. जेव्हा तुम्ही विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ बंद करता तेव्हा इतरांचे अभिप्राय घेत नाही. राज्य मराठी विकास संस्थेला टाळं लावायचा विचार करता तेव्हा इतरांचे अभिप्राय घेत नाही. पण मराठी भाषा धोरणाचा तज्ज्ञांनी तयार केलेला चांगला मसुदा हा त्या मसुद्यामध्ये मराठी शाळांच्या संबंधातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे मराठी शाळांना अनुदान देण्यापासून अमराठी शाळांमध्ये सर्व टप्प्यांवर मराठी शिकवण्यापर्यंतचे. जर सरकार मराठी भाषा धोरणाबद्दल आणि मराठी भाषेबद्दल गंभीर असेल तर सरकारने मराठी भाषा धोरण तातडीने
तातडीने आणलं पाहिजे आणि आणलंच पाहिजे असं नाही तर ते अंमलात आणलं पाहिजे. याला जोडून फक्त एकच मुद्दा मी विहंग सांगतो की 2 मार्च 2017चा बृहद आराखडा रद्द करण्याबद्दलचा जो सरकारचा निर्णय आहे तो सरकारने तातडीने रद्द केला पाहिजे. कारण कर्नाटक सरकार सीमावर्ती भागामध्ये मराठी कानडी शाळा घुसवत आहे आणि आपण मात्र सीमावर्ती भागामध्ये मराठी शाळा द्यायला कचरतोय. अशा प्रकारच्या परिस्थितीत राज्यकर्त्या वर्गाने स्वतःचे डोळे उघडण्याची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. अनिल गोरेजी, त्याच्यानंतर दीपक पवारजी, विवेक पाटीलजी आणि पुष्पा कनोजी या सगळ्यांचे आभार जे या चर्चेमध्ये सहभागी झाले. वेळ संपलेला आहे. मराठी शाळा अडचणीत का सापडल्या या विषयावर आपण चर्चा करत होतो. पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपले जे आपण पालक आहोत, हे पालक लोकच जे आहेत ते जबाबदार आहेत आणि त्याचबरोबर सरकारी अनास्था जी आहे मराठी शाळांप्रतीची ती सुद्धा जबाबदार आहे. यात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत मराठी शाळेचे जे आहेत ते दिवस पालटणार नाहीत आणि मराठी शाळेचे दिवस पालटल्यानंतर मराठी भाषा जी आहे ती पुन्हा समृद्ध होणार आहे. मुद्द्याचं बोलामध्ये इतकंच, पण उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.